भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हे आपल्या भारतीयांचं चॅनल आहे. धाडगे मिसळ याबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. खडकी बाजार पुणे येथे धाडगे मिसळ अनेक वर्षापासून मिसळ खवय्याचे जिभेचे चोचले पुरवत आहे. ह्या धाडगे मिसळचं वैशिष्ट्य, क्वालिटी, क्वांटिटी, स्पेशालिटी याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया. तर चला भेटूया धाडगे मिसळ, खडकी बाजार, पुणे. धन्यवाद. आणि हो, एक सांगायचं राहिलंच, धाडगे मिसळ म्हणजे एकदम फर्स्ट क्लास. कोणीही या, मित्रपरिवार, मित्रमैत्रिणी आणि कुटुंब सगळे म्हणतील फर्स्ट क्लास धाडगे मिसळ, खडकी बाजार, पुणे. तर भेटूया धाडगे मिसळ यांना आणि धाडगे मिसळच्या चवीबद्दल अधिक माहिती घेऊया. धन्यवाद. अहो, सगळेच म्हणतात धाडगे मिसळ एकदम फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. नमस्कार, मी संदीप धाडगे. पुण्याजवळच्या खडकी बाजार येथे आमचं धाडगे मिसळ नावानं जवळजवळ गेली 72 ते 73 वर्ष जुनं असं आमचं मिसळचं अतिशय सुप्रसिद्ध हॉटेल आहे. माझे आजोबा लक्ष्मणराव धाडगे यांनी जवळजवळ 1951 सालापासून हे हॉटेल सुरू केलं. ते ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीला कामाला होते. रिटायरमेंटनंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्या काळी म्हणजे 1950-51चा जो काळ होता, त्या काळी ॲम्युनिशन फॅक्टरी किंवा इतर काही कंपन्यांमध्ये, भाजी मार्केटमध्ये अशी व्यावसायिक लोक, कामगार हे भल्या पहाटे उठून चालत म्हणा, सायकलवर म्हणा, खडकी बाजार येथे येत होते. अशा काही लोकांची चहाची, नाश्त्याची सोय व्हावी या दृष्टीनं माझ्या आजोबांनी हे हॉटेल सुरू केलं. अगदी सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक खाद्यपदार्थाचा दर्जा हा त्यांनी चांगलाच ठेवला आणि त्यामुळे तेव्हापासून आमचं हॉटेल हे अतिशय प्रसिद्धीस पावलेलं आहे. माझ्या आजोबांना एकूण 4 मुलं, दामोदर, गंगाधर, शंकर आणि सुभाष. या 4ही मुलांनी जसं व्यवसाय वाढत गेला तशी त्यांना मदत करायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये माझे लहान काका श्री सुभाष धाडगे त्यांनी हा व्यवसाय पूर्णपणे सांभाळायला सुरुवात केली. त्यांनी नुसता व्यवसाय सांभाळला नाही, तर त्यांनी ह्या व्यवसायामध्ये आणखी नवनवीन प्रयोग करून हा व्यवसाय कसा वाढेल आणि तो आणखीन वाढवला, फुलवला. हे माझ्या काका म्हणजे सुभाष धाडगे यांनी केलं. त्यांना त्यांची पत्नी सौ बिंदू धाडगे म्हणजे माझी काकू, हिनं स्वतःचा व्यवसाय सांभाळूनसुद्धा आमच्या काकांना मदत केली या हॉटेलच्या व्यवसायामध्ये. मिसळची अगदी मसाले बनवण्यापासून ते सॅम्पल बनवण्यापासून ते मसाले घरगुती आणून स्वतः भाजून, स्वतः दळून त्याची चव उत्तम कशी राखता येईल, कच्चा माल जो आपण आणतो हा कसा चांगल्या प्रतीचा आणता येईल, ह्याचं लक्ष कायम माझ्या काकूंनीसुद्धा घातलं. आणि त्याच्यामुळे आज आम्ही ही जे काही प्रसिद्धीस आहोत हे ह्या सगळ्या त्यांच्या कष्टांमुळे आहोत. आमचे काका सुभाष धाडगे यांनी अगदी सुरुवातीपासनं मालाचा दर्जा उत्तम असावा हा त्यांनी कटाक्षानं नियम पाळला. आणि हे करत असताना आपले जे काही ग्राहक आहेत किंवा आपले जे काही कस्टमर्स आहेत ह्यांच्याशी कायम सुसंवाद साधून आपले कस्टमर, आपले ग्राहक कसे वाढतील याच्याकडे कायम त्यांनी लक्ष दिलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आमची मिसळ जी आहे ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सॅम्पल. हा सॅम्पल हा दररोज हा बनवताना आमचे काका आणि सध्या आता हा व्यवसाय मी सांभाळत असल्यामुळे आम्ही कटाक्षानं त्याच्याकडे लक्ष देतो, त्याच्या चवीकडे लक्ष देतो. नुसतं सॅम्पल बनवणं म्हणजे काही मसाल्याचं पाणी किंवा तिखटपणा असं न करता त्याला उत्तम चव आणि तिखटपणा याचा एक छान मिश्रण, एक छान संगम असावा ह्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. कारण आपण बाहेर बघतो की नुसतंच मिसळ म्हणजे याची जाड मिसळ आहे, याची तिखट मिसळ आहे असं न करता त्या मिसळीला एक छान चव पण असावी, हा आमचा उद्देश असतो. आता दुसरी बाब आणि फार महत्त्वाची बाब, मिसळचं सॅम्पल ह्याच्याकडे आम्ही लक्ष बारकाईने देतोच, पण मिसळच्या बरोबरीनं आमचं जे काही फरसाण आहे हे तितकंच प्रसिद्ध आहे. याचं कारण म्हणजे आम्ही हे फरसाण इथेच बनवतो
आणि ते सुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीच्या बेसन, म्हणजे सध्या आपण हिरा बेसन आणि रिफाईंड तेलामध्येच बनवतो. या फरसाणचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मिसळ खाता त्यावेळेला अगदी पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत तो फरसाणचा जो क्रंच आहे किंवा जो आपण म्हणतो की त्याला असा खुसखुशीतपणा आहे, हा असाच टिकून राहतो. हे आमच्या फरसाणचं वैशिष्ट्य आहे. अगदी आमचं फरसाण तर रेग्युलरली हैदराबाद म्हणा, अमेरिका म्हणा, लंडन म्हणा, अशा ठिकाणी सतत लोक आल्यानंतर जाताना भरपूर प्रमाणात घेऊन जात असतात. हे आमच्या फरसाणचं पण यश आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता आम्ही ही जी काय आता माझे आजोबा लक्ष्मणराव धाडगे, त्याच्यानंतर माझे काका सुभाष धाडगे यांनी तर हे हॉटेल चालवलं, वाढवलं. आता ही आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. आता आम्हीसुद्धा काही थोडंसं क्वालिटीच्या बाबतीत सगळं लक्ष ठेवत असताना आणखीन काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. याच्यामध्ये कमीत कमी 6 महिने टिकेल असं मिसळचं सॅम्पल हे आम्ही आता डिहायड्रेट करून त्याचे पाउचेस बनवून हे आता आमचे बाहेरदेशी खूप जायला लागलेले आहेत. हे आमचं यश आहे. आणि ह्याच्यावर आम्ही प्रयोग करून असं आम्हाला सिद्ध झालं की 2-3 महिने 6 महिने होऊनसुद्धा ते जे सॅम्पल आहे ह्याचे तयार झाल्यानंतर त्याची चव ही आज केलेल्या सॅम्पलसारखी लागते. हे आता वैशिष्ट्य आहे. याच्यानंतर ह्या व्यवसायामध्ये आता मी तर नवीन नवीन प्रयोग करतो आहे. माझ्या बरोबरीनं माझी पत्नी सौ क्षमा धाडगे ही सुद्धा मला या व्यवसायामध्ये मदत करत आहे. आणि तुम्हा सगळं ग्राहकांची पसंती, प्रेम याच्यामुळे आजपर्यंत आम्ही तर इथपर्यंत आलेलो आहोत. इथून पुढेही आम्ही तुमच्या पसंतीस उतरू आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रेम आम्हाला द्याल ही अपेक्षा. नमस्कार. मी सौ क्षमा संदीप धाडगे. हे धाडगे मिसळ किती पिढी? ही माझी तिसरी पिढी आहे. ॲक्च्युली मी माझ्या मिस्टरांना संदीप धाडगे त्यांना इथे आता सोबत करायला येते. चवीबद्दल तुम्ही काय सांगणार चवीबद्दल? खरं वैशिष्ट्य म्हणजे आपलं फरसाण आहे. मिसळ आणि तर्री अगदी आवर्जून मागणारी लोक आहेत. शिवाय फरसाणसाठी स्पेशली येणारे लोक आहेत. जो क्रंचीनेस आहे आपला फरसाणचा तो जसा होता आजोबांपासून तो अजूनही आपण तसाच टिकवला आहे. त्याचा एक आनंद वाटतो. आणि इथल्या ग्राहकाशी तुम्ही एक कुटुंबासारखं नातं ठेवलं. अगदी 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 म्हणजे कसं जमतं तुम्हाला? काय आता म्हणजे सगळ्यांशी आपुलकीने बोलावं असं वाटतं आणि विचारपूस केली जाते काय हवं काय नको. मुलांकडे लक्ष असतं की मुलांनी नीट बघितलं आहे का. तर प्रत्येक गिऱ्हाईक येतं ते आपला अगदी चवीसाठी आलेलं असतं. लांब लांबून येणारी आहेत. म्हणजे ते व्यवस्थापनाचे पुढचे तुम्ही पाहता. प्रयत्न करते. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी मनीष आनंद. आज इथं आनंद भवनला आम्ही लहानपणापासून मिसळ खात आलेलो आहोत. सुभाष शेठ धाडगे यांचा हा आनंद भवन आम्ही लहानपणापासून कॉलेजमध्ये असताना किंवा आत्ताही त्याच टेस्टमध्ये मिसळ खात आलेलो आहोत. आणि या मिसळची चव एवढी आवडते आणि खडकीमध्ये हा सर्वात चांगला आणि सर्वांना पसंतीदा असं नाश्त्याचं ठिकाण आहे. तर आपण पण सर्वांनी इथं येऊन एकदा मिसळ जरी ट्राय केली नसेल तर करावी. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र बुतडा. गेली 30 वर्ष सुभाष शेठ घाडगे यांच्याशी संबंधित असून घाडगे मिसळमध्ये मी व मित्रपरिवार नेहमी येतो. यांची चव पहिल्यासारखीच आहे आणि त्यांनी ही अशीच कायम ठेवावी आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रोशन चंडालिया. इकडं धाडगेमध्ये खडकीमध्ये आलेलो आहे मिसळ खायला. मी इकडं कमीत कमी 15 वर्ष झाले इकडं मिसळ खायला येतो आणि चव आणि टेस्ट ती एकच आहे. काय टेस्ट वगैरे काय चेंज झालेलं नाही ह्याच्यामध्ये. भरपूर चांगली मिसळ आहे, स्वाद आहे. तुम्ही पण या एकदा व्हिजिट मारा खडकीमध्ये. धन्यवाद. नमस्कार, मी बालाजी डावरे, रायला वाकडेवाडीमध्ये आहे. हे गाडगे मिसळ हे माझं आवडतं आणि प्रिय आणि खाद्यपदार्थाचं आवडतं ठिकाण आहे. खडकीमध्ये मी गेले 25 वर्ष झालं मी इथे येतो आणि इथली चव जी सुंदर आहे ती अख्ख्या पुण्यामध्ये मला कुठं आवडली नाही.
त्यामुळे मी इथे बऱ्याचदा माझी फॅमिली, माझी पोरं, आम्ही सर्व इथं खडकीमध्ये बाजारात किंवा बाजार खरेदी करण्यासाठी आलो तर आम्ही खडकीमध्ये जरूर गाडगे मिसळ तिथं खाण्यासाठी येतो. चव सुंदर व छान, क्वांटिटी छान आहे आणि बैठक व्यवस्था सुंदर असल्याकारणाने आम्हाला हे खूप आवडतं आहे. तुम्ही एकदा कधीतरी येऊन टेस्ट करा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी मल्लीनाथ बाबू मेकाले. मी 21 ते 22 वर्षापासून या धाडगे मिसळमध्ये सर्व्हिस करत आहे. मी इकडं मॅनेजर म्हणून काम करतो आहे. आणि शॅम्पलची चव एक नंबर आहे. एकदा धाडगे मिसळ, खडकीतली सुप्रसिद्ध मिसळ म्हणजे धाडगे मिसळ, एकदा येऊन इकडं भेट द्या. याचा मसाला हा तुम्ही घरगुती पद्धतीने बनवता? आमची मिसळची जे मसाला आहे, आम्ही सगळे मसाले घरगुती पद्धतीने बनवत आहे. आणि तेल रिफाइंड हा कंपनीचे आम्ही वापरत आहे. त्याच्यामुळे क्वालिटी क्वांटिटी आमचं प्रसिद्ध आहे मिसळ. आणि आमचं मिसळ खाण्यासाठी लांबून लांबून लोक येत असतात. पुणे अशी बरेच ठिकाणीवरून आमच्या मिसळ खायला येतात आणि आवडीने मिसळ खायला नाव शोधत येतात, खडकीतली धाडगे मिसळ कुठं आहे. अशी लोकांना विचारत आपल्याकडे मिसळ खाण्यासाठी लय लांबून येतात लोक. माझं नाव ओवी सोमनाथ कदम आहे. मी इथं धाडगे मिसळ खायला येते. मला इकडची मिसळ खूप आवडते आणि इथून पुढे पण मी येणार. थँक्यू. बोल, तुला आवडली मिसळ? तू परत येणार? तुझं नाव सांग ना. पूरा नाम बताओ. मिसळ आवडली? परत येणार? थँक्यू. ನಾನು 18 ವರ್ಷದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಧಾಡಗೆ ಮಿಸಳು. ಮತ್ತು ನನಗೆ ಮಿಸಳು ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ. ನಾನು ದಿನಾಲು ಬೆಳಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಟೈಮ್ ತಿಂತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧಾಡಗೆ ಮಿಸಳು ಅಂದ್ರೆ ನಂಗೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ. ನಾನು ಕರ್ನಾಟಕದವನು. ನಾನು ಕರ್ನಾಟಕದವನು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಟ್ಟೆ ಅಂಗಡಿಯಾಗ ಮಯೂರ್ ಡ್ರೆಸ್ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ದಿನಾಲು ತಿಂತಾ ಇರ್ತೀನಿ. ಯಾಕೆ ನಂಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ. ಇದು ಇಷ್ಟ ಅಂದಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗ, ಬೆಂಗಳೂರು, ರಾಯಚೂರು, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಧಾರವಾಡ ಎಲ್ಲೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಸಿಗೋದು ಇದು ಫೇಮಸ್ ಇದೆ. ಧಾಡಗೆ ಮಿಸಳು ಫೇಮಸ್ ಇರುವ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ದಿನಾಲು. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಿಸಳು ಅಂದರೆ ಪ್ರಸಿದ್ಧ ಆಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದವನು ಫೇಮಸ್ ಇದೆ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದು ನನಗೆ ಗೊತ್ತು ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ. 18 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. माझं नाव मनोहर बिराजदार. मिसळ नेहमी प्राण खातो, रेग्युलर कस्टमर आहे. ते चव वगैरे चांगली आहे, सगळी टेस्ट वगैरे एकदम मजाक आहे. छान आहे, एकदम खूप छान वाटते खायला. तुम्हाला ते वेगळं पण काय वाटतं? त्यांची चव वगैरे चांगली आहे. मटकी मिसळ किती वर्षापासून येत आहे? मी कमीत कमी 10-12 वर्षापासून येतो. 10-12 वर्ष. इतर मित्र परिवार पण येतो? हां, सगळं फॅमिली वगैरे येतो. असं रेग्युलर खायला पण छान वाटते. असं नाव सांगा आणि जरा मिसळबद्दल सांगा. माझं नाव विलास मोरे आणि आम्ही इथलचे रेग्युलर कस्टमर म्हटलं तरी पण चालेल. आम्ही इथे मागच्या 10 वर्षापासून तरी मला आठवतं की आम्ही इथे येतो. इकडे तुम्हाला काय आवडतं जास्ती? मिसळचं जे तिखटपणा यांनी जे ठेवलेलं आहे पहिल्यापासून, ते अजून पण त्यांनी कायम ठेवलेलं आहे. जशी पहिली टेस्ट होती तर काय चेंजेस आढळत नाही. चवीमध्ये जो बेस्टपणा होता तो अजून पण सेमच मेंटेन ठेवलेलं आहे. जर आपण अस्सल मिसळप्रेमी असाल तर आपण एकाच ठिकाणाला भेट द्याल, धावडे मिसळ, खडकी, पुणे. मिसळखेरीज आपण अन्य पदार्थाचा स्वादही इथे घेऊ शकाल.
एकदा येऊन तर पहा, एकदा आलात तर तुम्ही वारंवार याल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. धन्यवाद.